भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. जनतेच्या विकासाची कामं करणं आणि लोकांच्या अडीअडचणीला न्याय देणं यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीत राहून काम करेन. तुम्हाला पक्षामध्ये आल्यानंतर कुठलं पद तुम्हाला दिलेलं आहे? नाही, पक्षामध्ये तर आता तर जस्ट माझा प्रवेश झालेला आहे. पद मी कुठलं मागितलेलं नाही. पक्षाला योग्य वाटेल तो निर्णय पक्ष घेईल आणि पक्षाच्या शिस्तीप्रमाणे मी काम करेन. आताच जसं प्रदेशाध्यक्षांनी आपल्या सर्वांना सांगितलं की जो महापौर या ठिकाणी बसेल तो महायुतीकडनंच दिला जाईल आणि महायुतीचा महापौर या महापालिकेमध्ये बसेल. मी कुठल्याही कमिटमेंटसाठी इथे आलेलो नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. कमिटमेंटचा काही विषय नाही, परंतु चांगल्या पद्धतीने लोकांच्या 65 इमारती असतील, डोंबिवलीतले अनेक प्रश्न असतील, ज्या प्रश्नांना न्याय देण्याचं आश्वासन मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या जनहिताच्या कार्यासाठी मी आज प्रवेश केला. ठाकरेच्या शिवसेनेवर तुम्ही नाराज आहात का म्हणून तुम्ही प्रवेश केला? माझी कोणावरही नाराजी नाही. मी कोणावरही नाराजी आज व्यक्त करणार नाही आणि माझी कुठल्याही पक्षावरती, ज्या पक्षामध्ये आपण अनेक वर्ष काम केलं त्या पक्षामध्ये मला त्यांनी नेहमी चांगली संधीच दिली आणि मी त्यांचं देखील आभारच मानतो आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. दिपेशजी, भारतीय जनता पार्टीच का नेमकं काय? आज आपण बघत असाल तर देशामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आणि पारदर्शक काम देण्याचं काम करतायत, त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. थँक्यू.